नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण अमेरिकेमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि अमेरिकेमुळे या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव भविष्यात वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण अमेरिकेमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूया। बघा मित्रांनो, या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची लागवड वाढली, सोबतच सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमध्ये वातावरण अनुकूल आहे। यामुळे अमेरिकेमध्ये फुलोरा अवस्थेत असणारं सोयाबीनचं पीक हे अत्यंत जबरदस्त आहे आणि USDA च्या मते या वर्षी अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। याचा कुठेतरी दबाव जागतिक सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव मागच्या 2-3 महिन्यात ब्राझील, अर्जेंटिना, आता अमेरिका या 3 देशांमुळे 40% पर्यंत घटलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, याचा परिणाम देशांतर्गत बाजारात होणार काय, तर लक्षात घ्या। अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढलं तर याचा परिणाम जागतिक पातळीवरती होईल, पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती याचा प्रचंड परिणाम होणार नाही, कारण देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एवढा घसरलाय की याच्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाही। आणि म्हणून मित्रांनो, भविष्याचा जर विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला 4200 ते 4600 च्या दरम्यान दिसेल। हा एवढं होईल की अमेरिकेमधील या अपडेटमुळे मात्र 5000चा बाजारभाव आपल्याला मिळण्याची शक्यता सध्या तरी संपलेली आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता जरी नसली तरी अमेरिकेतील या परिस्थितीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर होणार नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका। तर मित्रांनो, ही होती अपडेट, हा होता महत्त्वाचा व्हिडिओ की अमेरिकेमुळे देशात सोयाबीनच्या भावात होऊ शकतो बदल। तो कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात आपण समजून घेतलं। सोयाबीनच्या भावाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती भविष्याबाबतीत जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते YouTube चॅनल माझी शेती। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। मित्रांनो, मी उदय लाड अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।